माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर अज्ञातांचा हल्ला. शिंदे शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर अज्ञातांचा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना नंदुरबारमध्ये घडली. माजी आमदारांच्या घरावर झालेल्या दगडफेकीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. इतकेच नव्हे तर घरासमोरील गाडी जाळण्याचा प्रयत्न केल्याचीही माहिती समोर येत आहे. आज नंदुरबार नगर परिषदेवर माजी आमदार शिरीष चौधरी यांचे सुपुत्र प्रथमेश चौधरी यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. दुपारी किरकोळ वादानंतर रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी घरावर दगडफेक केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घराजवळ पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. परिस्थिती तणावपूर्ण असली तरी सध्या नियंत्रणात असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या प्रकरणी 30पेक्षा अधिक संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. घटनेमागील नेमके कारण काय, हा राजकीय वादातून घडलेला प्रकार आहे का, याचा तपास पोलीस प्रशासन करीत आहे. काल प्रथमेश चौधरी यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर किरकोळ वाद झाला होता. यानंतर रात्री आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर जमावानं दगडफेक केली. अज्ञात जमावाने प्रचंड अशी दगडफेक केल्यामुळे खिडकीच्या काचा फुटल्या, तसेच समोर उभ्या असलेल्या वाहनांना देखील जाळण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. तणावपूर्ण शांतता सध्या नंदुरबार शहरात दिसून येत आहे. सध्या तरी माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरासमोर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नगर परिषदेत उपनगराध्यक्ष निवडीचा आनंद साजरा करण्यासाठी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास विजय मिरवणूक काढण्यात आली होती. या दरम्यान आरोपी एकमेकाकडे पाहिल्याच्या कारणास्तरून त्यांच्यात वाद झाला. या प्रकरणी 21 जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. KTN न्यूज नेटवर्क, नंदुरबार.